नमस्कार मंडळी, कसे आहात? आज एकदम मस्त अशी तयारी करून कुठे जातोय आम्ही? तर आज आहे यांच्या ऑफिसमध्ये ऑफिस फंक्शन आहे, तर त्यासाठी जातोय. आणि हे फंक्शन एका 5 स्टार हॉटेलमध्ये आहे आणि या पावसाने खूप जास्त बोर करून ठेवलेलं आहे. जवळपास 8 दिवस झाले असतील लगातार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि असं वाटतं की आता हा पाऊस जो आहे तो कंटिन्यूस असणार आणि पुढचे 2-4 दिवस ना मुलांची खूप जास्त मज्जा होणार आहे, कारण प्रोग्राम जे आहे ते कंटिन्यूस 2 ते 3 दिवस असणार आहे, त्यामुळे त्यांची मज्जाच आहे. ऑफिसला पोहोचलो, थोडे प्रोग्राम होते ते अटेंड केले आणि तिथूनच हॉटेल सेंट लॉनला आलोय लंचसाठी. असले काही प्रोग्राम असले आणि जी ट्रीटमेंट मिळते ना आपल्याला, त्याने खूप भारी वाटतं. काहीतरी स्पेशल आहोत आपण याची जाणीव होते नक्की. फर्स्ट वर जायचं सांगितलं ना, फर्स्ट नाही जाऊया ना आपण फर्स्ट, बरोबर. आणि एंट्रन्सलाच ना हे सुंदर अशा वॉचेस लावलेले आहे. प्रत्येक ठिकाणची टायमिंग जी आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळे कदाचित हे लावलेलं असेल. सगळ्यात पहिले हजेरी आम्हीच लावली, कारण लागली भूक. अडीच वाजले. आता थोडाफार नाश्ता जो आहे तो आम्ही करून आलेलो होतो, पण तरी पण भूक लागूनच जाते, कारण वेळ जो आहे तो जास्त झालेला आहे. बाकीचे येतील नंतर, पण आमचा मात्र पहिला नंबर होता. पहिले येऊनही आम्ही थांबलो आणि दुसऱ्यांना जाऊ दिलं पहिले, आणि नंतर आता आम्ही जातोय. आणि हा खास प्रोग्राम असा होता की यांचं ऑफिस जे आहे ते वर्क फ्रॉम होम इतक्या दिवसापासून सुरू होतं, पण आता जे आहे ते ऑफिस स्टार्ट होणार आहे आणि एक सिस्टर कंपनी जी आहे ती यांच्या ऑफिसमध्ये मर्ज होणार आहे. त्यामुळे 2-3 दिवस हे फंक्शन जे आहे ते सुरूच असणार आहे आणि 2-3 दिवसाचे व्हिडिओ जे आहे ते मी लगातार अपलोड करणार आहे. तर स्टे ट्यून. असलं बुफेट जेवण असलं की मुलांची मजाच होऊन जाते. त्यांना जे आवडतं तेच घेतात आणि तेच खात बसतात. तर मुलांनी जे आहे ते फक्त स्नॅक्स खाल्लेले आहेत, अजिबात जेवण वगैरे जे आहे ते केलं नाही, म्हणजे चपाती वगैरे जी असते ती घेतली नाही. सो एस फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वेट करतोय कॅबची. तर कॅब जी आहे ती ऑफिसचीच आहे. आमची गाडी आम्ही पार्किंगला लावलेली होती ऑफिस जवळ. इथूनच आम्ही जातोय आता फेमस 5 स्टार हॉटेलला. तिथे पूर्ण दिवस आणि डिनर जे आहे ते बाकीचे सगळे प्रोग्राम तिथेच होणार आहे. हे समोर दिसतंय ते आहे इराणी कॅफे. येथे सुद्धा जाण्याची इच्छा आहे. बघूया बाप्पा कधी इच्छा पूर्ण करतो ते. सो येस फायनली आलोय आपण ओ हॉटेलला. खूप फेमस आहे पुण्यामध्ये ही हॉटेल. ही माझी पहिलीच वेळ आहे 5 स्टार हॉटेलला येण्याची. टचवूड ही जर्नी जी आहे अशीच चालू राहायला पाहिजे. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर गाडी वगैरे चेक करून झाल्यावर जे आहे ती बॅग वगैरे चेक करायची होती, तर ती बॅग जी आहे ती आता चेक करायला दिलेली होती आणि ती चेक करून झालेली आहे. आणि आता जातोय एंट्रन्सला, म्हणजे हे जे आहे ते एंट्रन्स आहे आणि आता झालंय बाप्पाचं दर्शन. ही रूम आम्हाला टेम्पररी अलोकेट केलेली होती. मुलींना डान्स वगैरे, म्हणजे मुलींचा डान्स वगैरे होता, तर त्यांना चेंज वगैरे करायचं होतं आणि आम्हालाही चेंज करायचं होतं. तर रूमचा व्ह्यू जो आहे थोडाफार असा आहे, मी तुम्हाला दाखवून देते. फायनली रेडी झाल्यानंतर आता आलोय आम्ही खाली हॉलमध्ये आणि येथे जे आहे ते प्रोग्राम अजून स्टार्ट झालेलं नव्हतं, तर जी बेसिक प्रॅक्टिस असते ना ती यांची सुरू होती. क्लायंट अँड कंपनी ओनर आणि अदर जे स्टेटचे जी लोक आहेत त्यांना आपल्या पुण्याबद्दल काही माहिती देण्यासाठी आपल्या पुण्यातले हे फेमस अट्रॅक्शन दाखवण्यात आले. आणि हे हॉलच्या वरती लावलेले सिलिंग आहे खूप सुंदर दिसत होते आणि कलर कॉम्बिनेशन जे आहे ते खूपच बेस्ट होते. बाकीचे लोक अजून यायची बाकी होती आणि आम्ही बसलो होतो सगळे. आणि जे डान्स वगैरे करणार होते यांच्या ऑफिसची लोक ती सुद्धा बसलेली होती. आणि आता फायनली सगळं झालेलं आहे आणि डान्स वगैरे यांचा सुरू होता. लेझिम होती आपली फेमस अशी महाराष्ट्रीयन. या प्रोग्रामला कंपनीचे CEO अँड मेक्सिकन क्लायंट आणि बरेच कंपनीची कोर टीम म्हणजेच मॅनेजमेंट टीम होती, त्यामुळे हे थोडंफार आपण समजून घ्या. गणेश वंदनाने स्टार्ट केलेला प्रोग्राम कॉमन डान्सने स्टॉप केल्यावर आता वेळ होती जेवणाची. 11:30 झाली. आता डान्स करून करून खूप जास्त थकल्यावर हे असलं हे जेवण भारीच वाटतं. जेवणामध्ये खूप काय काय होतं, पण हे सगळं बघून ना पोट भरून जातं. आणि हा मूग डाळ हलवा खूप बेस्ट होता. जेवण करता करता 12:30 झालेली होती आणि आता गोड घेतलेलं आहे. ते आता 12:30ला कायच खावं असं वाटत होतं, पण घेतलं आहे तर ते खाल्लं गेलंच पाहिजे, नाही तर ते वेस्टमध्ये जाईल. जेवण वगैरे आटपल्यानंतर आता वेळ होती घरी जाण्याची. सगळं रॅपअप केल्यावर उद्याच्या प्रोग्रामची जी आहे ती डिस्कशन यांचं सुरू होतं. अँड प्रोग्राम जो आहे तो खूप फेमस ठिकाणी होणार आहे. सो फायनली आजचा प्रोग्राम झालेला आहे. खूप वेगळा असा अनुभव होता, खूप छान वाटलं आणि खूपच भारी हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता 5 स्टार हॉटेलमधला. अँड उद्या इथे येणार आहोत आम्ही ताज ब्ल्यू डायमंडला. सो स्टे ट्यून अँड आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.